नमस्कार, मी प्राईड न्यूज इंडियातर्फे आलेलो आहे ना. आज आपण भारत ई-स्क्वेअर नांदेड इथे आलेलो आहोत. तर इथे एक दर्शक आहेत ज्यांनी आताच नुकताच चित्रपट बघितलेला आहे, छावा मूवी. तर त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊया की त्यांना काय वाटते हा चित्रपट बघून, काय वाटते. आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव दीपक भवर आहे. आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे भारताचे लाडके जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. तर या जयंती निमित्त मी छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा हा चित्रपट बघण्याकरिता ई-स्क्वेअर टॉकीज नांदेड येथे आलेलो आहे. तर सर, अप्रतिम आहे. सुरुवातीला तर मी सांगू इच्छितो की दिनेश विजान सर प्रोड्युसर, त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर सर आहेत. त्यानंतर या चित्रपटाला उत्कृष्ट अशी म्युझिक देणारे AAR रहमान साहेब आहेत. आणि चित्रपटामध्ये संतोष जुवेकर सर असतील, आशुतोष राणा सर असतील आणि उत्कृष्ट औरंगजेब यांची भूमिका साकारणारे विनोद खन्नाजी सर असतील. एक एक्सलंट रोल आहे सर, एकदम जबरदस्त फिल्म आहे. आणि आपण आपल्या मुलांना बाळांना हे असे सुपर हिरो स्पायडरमॅन, आयर्नमॅन असे दाखवण्याच्या पेक्षा आपण आपल्या भारतातले सुपर हिरो, आपल्या भारताचे पृथ्वीराज चव्हाणजी सर असतील, त्याच्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि खूप सारे महापुरुष आहेत, महाराणा प्रताप सिंग असतील, असे खूप सारे भारताचे महान हिरो आपल्या भारतामध्ये भारतभूमीच्या पवित्र भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. यांचे चित्रपट लोकांनी दाखवायला पाहिजेत. आणि उत्तेकर साहेबांनी एवढं जबरदस्त डायरेक्शन असेल, रायटिंग, डायलॉग, BGMs खूप अप्रतिम आहे सर. चित्रपट हा प्रत्येक भारतीयांनी पाहिलाच पाहिजेत. आपला इतिहास काय होता, आपले भारतीय कसे होते, आपल्या भारतीयांचा इतिहास आपण अभिमानाने पाहिला पाहिजे. मग भारतामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा इतिहास म्हणजेच हा इतिहास, ह्या सगळ्यांनी पाहिला पाहिजेत. आणि स्पेशली सर, तुम्ही फिल्ममध्ये ऑब्झर्व केलं असेल, मी आताच फिल्म पाहिलेलं आहे की फिल्ममध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, संभाजी महाराजांच्या स्वरामध्ये मुसलमान सैन्य सुद्धा होते सर. बरोबर आहे. नूर खान नावाचा एक त्यांचा मुस्लिम लोकांनाही चांगलं स्थान होतं, त्यांनी एका चांगल्या पदावर होते. जे स्वराज्यासाठी मदत करतो ते मुस्लिम सैन्य आपला मावळा होता. आणि फक्त लढाई अशी होती, कोणा धर्माबद्दल किंवा एखाद्या जातीबद्दल लढाई नव्हती. लढाई याच्या विरोधात होती, अन्यायाच्या विरोधात. जे स्वराज्याच्या विरोधात होता, जे स्वराज्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, वाचलं असेल की स्वराज्यामध्ये दिन दहाड्या म्हणजे दिवसा आया बहिणींची इज्जत लुटली जायची मुघलांकडनं, लहान लेकराला मारल्या जायचं, वडीलधाऱ्या लोकांना मारल्या जायचं, म्हणजे भरपूर अत्याचार माजले. राजामध्ये युद्ध व्हायचं. यस, भरपूर अत्याचार माजलेला होता. आणि स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या डोक्यामध्ये स्वराज्याच्या विषयी संकल्पक म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याविषयी एक विचार आलेला आहे. प्रश्न विचारायचा आहे की स्वराज्य म्हणजे नेमकं काय, काय वाटते आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून स्वराज्याची जी व्याख्या आहे ती कशी करण्यात आलेली आहे. सर, स्वराज्य म्हणजे शहाजी महाराज स्वराज्य संकल्पक, राजमाता जिजाऊ यांच्या मनामध्ये स्वराज्य आलं. हे मुघलांचे सैन्य एवढा अत्याचार करत आहे, कुठंतरी थांबलं पाहिजे. आया बहिणींची इज्जत भर दिवसा लुटली जात आहे, थांबलं पाहिजे. महासाहेबांनी, जिजामातांनी स्वतः पाहिलं, शहाजी महाराजांनी स्वतः पाहिलं. त्याच्यानंतर या दोघा महापुरुषांच्या पोटी पुत्र जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग जिजामातांनी घडवले, महाराजांना तसं घडवलंय. त्यांना शस्त्र असतील किंवा राजनीती असेल, सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि स्वराज्य निर्माण केलं. इतर सर्व जाती धर्मांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि स्वराज्यामध्ये जनतेचं राज्य, सर्वांचं राज्य, याच्यामध्ये किल्लेदाराच्या पहारेकरापासून महाराजांपर्यंत सगळ्यांचं राज्य म्हणजे स्वराज्य होतं. आणि सगळ्यांना न्याय दिला सर. स्वराज्याने, शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला. आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांविषयी थोडंसं लोकांना कमी माहिती होतं. आज दिल्ली किंवा अदर स्टेटमध्ये तुम्ही गेलं तर थोडंसं कमी माहिती आहे संभाजी महाराज. नक्कीच मी एक ऐकलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल की ते म्हणत होते की शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका. म्हणजे जे काही करायचं असेल आपल्याला तर ते पूर्ण लोकांसाठी करायचं आहे, लोकांसाठीच हे राज्य, असं त्यांची संकल्पना होती. आता हा जो चित्रपट आहे छावा, हे शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित आहे. तर यामध्ये सर्वच स्टार जे आहेत आणि म्युझिकसुद्धा आहे ते AR रहमान साहेबाचे, जे की हिस्ट्रिकल मूवीजला त्यांनी ते संगीत दिलेलं आहे. तर या मूवीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यासाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी काय संदेश आपण देऊ इच्छिता. सर, सर्व कॉलेजेस, सर्व स्कूल, शाळा, मग कोणत्याही राज्यातल्या संपूर्ण भारतभर हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा. संपूर्ण जे भारत देशातल्या प्रत्येक CMला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री करा. सुरुवातीला आमच्या महाराष्ट्राचे जे CM आहे सन्माननीय साहेब, तुम्ही हा चित्रपट टॅक्स फ्री करा. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सगळ्यांना विनंती आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री करा, जेणेकरून हा चित्रपट प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलगा, गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत हा चित्रपट जाऊन पाहिला पाहिजे. आपला इतिहास काय आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे की आमचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आमचा इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, आमचा इतिहास म्हणजे
पृथ्वीराज चव्हाण, आमचा इतिहास म्हणजे महाराणा प्रताप सिंग असतील, आणि या महापुरुषांवर सर जे आताच्या रिसेंटली जे महापुरुष होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले साहेब असतील, किंवा इतर जे काही महापुरुष होते, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, किंवा जे कोणते महापुरुष असतील, यांनी सुद्धा महाराजांवर गीतं लिहिलेत सर, यांनी सुद्धा महाराजांबद्दल लिखाण केलेलं आहे. नक्कीच. एवढे महान होते छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच. एक थोडक्यामध्ये मी सांगू इच्छितो की आपण आताच भारतीय स्क्वेअरमध्ये एका ऑडियन्सचा आपण रिव्ह्यू घेतलेला आहे. खूपच सुंदर असा मूवी आहे आणि ऐतिहासिक आहे. असं म्हणतात की स्वराज्य महाराजांची राजमुद्रा होती, प्रतिभचंद्र लेखले वर्धिष्ण विश्ववंदिता, सहा सुने शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे स्वतःचं राज्याभिषेक त्यांनी करून घेतलं जनतेसाठी. आणि हा चित्रपट सुद्धा आपण सर्वांनी पाहायला पाहिजे. त्याच्यानंतरचं आपण एक थोडक्यामध्ये एक शेवटचा प्रश्न विचारूया की तुम्ही हा पिक्चर बघण्यासाठी लोकांना काय सांगू इच्छिता की कशासाठी हा मूवी पाहायला पाहिजे? सर, स्वराज्य काय होतं, आपल्याला जे हे स्वातंत्र्य भेटलं तेवढ्या सहजतेनं नाही भेटलं. ठीक आहे, म्हणजे स्वराज्य काय होतं, महाराजांनी कसं बलिदान केलं, शहाजी महाराज चांगले सेनानी होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं, जिजामाताई महाराणी होते, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. काय शिवाजी महाराजांनी स्वराज्य बनवण्याची काय गरज होती, म्हणजे आपल्यासाठी बनवलं आहे. सामान्य जनतेवर आया बहिणींची आज इज्जत लुटत होती, मारत होते लोक, शेतं उद्ध्वस्त करत होती मुघल येऊन. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे बनवलं ना ते इतरांसाठी बनवलं सर. आणि संभाजी महाराजांनी ॲज इट इज जशाला तसं फॉलो केलं. मी इथं म्हणतो की एव्हरी इंडियन शूड टू वॉच दिस फिल्म. प्रत्येक भारतीयांनी चित्रपट पाहायला पाहिजे. आपला इतिहास आहे, भारतातल्या प्रत्येक लोकांचा इतिहास आहे, कोणत्याही जाती धर्माचे असू द्या त्यांचा इतिहास आहे. मराठ्यांचा इतिहास, स्वराज्य म्हणजे सगळ्यांचा इतिहास आहे. तुम्ही नक्की बघा. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी तर फ्रीज करायला पाहिजे. शाळेतल्या प्रत्येक जे कोणी प्रेसिडेंट असतील, तुमचे मुख्याध्यापक असतील, त्यांनी नक्कीच तो प्रयत्न करा की हा चित्रपट प्रत्येक विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा. हा चित्रपट त्यांनी कशा पद्धतीने बघण्यात यावा याच्यासाठी नक्की प्रयत्न करा. आणि गर्व आहे सर, गर्व आहे, आपण भारतीय आहोत, गर्व आहे आपण महाराष्ट्रीय आहोत. आज 19 फेब्रुवारी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. थँक्यू सो मच सर.